जाए रे। जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे। होनी अनहोनी हो होनी अनहोनी कब क्या घट जाए रे। जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे। नमस्कार, जय जिनेंद्र। मी जिओ और जीने दो चॅरिटेबल ट्रस्टची डायरेक्टर। पर्युषण पर्वात आपण बरेचसे कार्यक्रम करतच असतो, पण यावर्षीही आम्ही एक कार्यक्रम घ्यायचं ठरवले आहे। 10 दिवसांच्या 10 माळा गुंफून करूया साजरा पर्युषण पर्व। आणि या वेळेत आपण बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रमही करत असतो। आपल्या कलागुणांना वाव मिळतो ना, म्हणूनच आम्ही यावर्षी मैना सुंदरीचे नाटक करायचे ठरवले आहे। पण त्यासाठी आधी ऑडिशन तर घ्यावी लागेल। आमच्याकडे आज ऑडिशन आहे, मग चला तर बघूया ऑडिशनसाठी कोण कोण आले आहे ते। कोण आला आहे बरं? बबली ताई। बरोबर, ठक 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 ठक। या ना बबली ताई, बसा। हॅलो डायरेक्टर मॅडम, मला तिने मैना सुंदरीचा दोन काय। तुम्ही मैना सुंदरीच्या रोलसाठी आला आहात? हा, बरं, ठीक आहे। मी जरा वाक्य वाचायला देते, ती जरा वाचून दाखवा बरं। द्या, मी वाचते। सत्य कधी कधी म्हणू खोटे बोलायचे नाही, खरे बोलणे हे सत्य होय। अहो डायरेक्टर साहेब, इथं तर सगळे खोटच बोलतात की हो। बबली ताई, त्यांचं राहू द्या हो, आधी तुम्ही नीट आणि पुढचं वाचा। बरं। संयम, संयम म्हणजे आपले आचार म्हणजे लोणचंच ना। अहो मला ना लोणचं खूप खूप आवडतं। अहो बबली ताई, आचार म्हणजे वागणूक झाली, वागणूक। मध्येच लोणचं कुठून काढलं तुम्ही? बरं, वाचा पुढे आता। संयम म्हणजे आपले आचार, विचार व आपल्या मनातील इच्छावर नियंत्रण ठेवणे होय। बघा, जमलं नाही का मला बोलायला? हो, फारच छान जमलं हा। पण पुढच्या वर्षी आम्ही एक नाटक करणार आहोत, तेव्हा त्या नाटकासाठी तुमचा विचार नक्की करू। तेव्हा माफ करा, यावेळेस तर काही शक्य नाही। जय जिनेंद्र। नक्की ना, पण मला पुढच्या वेळी नक्की घ्याल ना डायरेक्टर साहेब? हो, नक्की घे। देवा, कसं होईल आता? कोण आहे नेक्स्ट? डायरेक्टर मॅडम। सुरेश ताई, ऑडिशनला आलात ना? हो। बरं, बसा। बरं, जरा हे वाक्य वाचून दाखवा बरं। काय छान
ही काही वाक्य आहे ती वाचून दाखवा बरं. आण बघू. माधव याचा अर्थ मान. अगं माझी मानच तर जागेवर राहत नाही आणि तू कसल्या मानाच्या गोष्टी करतेस ना. अहो मावशी वाचा पुढे. अगं मला कुणाचा मान नाही. मी कुणाचा मान घेत नाही. मान कसा नाही. अगं मी घरात मोठी आहे मोठी. मला मान दिलाच पाहिजे. बरोबर आहे मावशी तुमचं. खरंच सगळ्यांनी तुम्हाला मान दिलाच पाहिजे. असू द्या हा पुढे वाचा बरं. ब्रह्मचर्य हा 10वा धर्म आहे. अगं यामुळे असंख्य जीवांचं रक्षण होतं. अगं मला मी कसले ब्रह्मचर्याचे धडे शिकवते ग. माझं काय वय काय आता. अहो मावशी तेच तर सांगते मी. नाटक आता तुमच्या सुनेनं करायचं. तुम्ही आपलं निवांत बसून बघायचं. अगं माझ्या मेलीची चेष्टा करतेस का काय रे तू. नाही हो मावशी. या तुम्हाला सोडून येते. बर बर ठीक आहे ठीक आहे. आज काय नाटकाचं खरं नाही बोल. कोणी कॅरेक्टर मिळतंय की नाही अवघडच आहे. जय जिनेंद्र, आत येऊ का? मी कौमुदी. मी पाठशाळेची शिक्षिका आहे. आपल्या नाटकाची जाहिरात वाचली. मीही उत्सुक आहे यात भाग घ्याव्यास. या ना या कौमुदीताई बसला ना. नाही नको. बरं मग आपण ऑडिशनला सुरुवात करायची हो का? चालेल. काय म्हणायचे ते सांगा. ही काही वाक्य आहेत ती जरा वाचून दाखवा बरं. आकिंचन. मी न कुणाचा कोणी न माझा. मी न कुणाचा कोणी न माझा. यालाच आकिंचन्य धर्म म्हणतात. क्षमा या दशधर्माची सुरुवात व शेवटही क्षमेनेच होतो. म्हणून क्षमा वीरस्य भूषण असे म्हणतात. क्षमा या शब्दावरून अर्थ होतो की आपल्याकडून जाणते अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागणे. म्हणूनच म्हणतात ना, क्षमा करना सभी मुझको. क्षमा करना सभी जन को. सभी संग मित्रता मेरी रहे ये भावना मेरी. रहे ये भावना मेरी. वा 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 अप्रतिम. सुंदर झालं हो. तुम्ही आधी नाटकात कधी काम केलं आहे का? नाही नाही. बरं तुम्हाला आमच्या नाटकात यायला आवडेल का? हो आवडेल ना. आमच्या नाटकाची प्रॅक्टिस पुढच्या आठवड्यात सुरुवात करणार आहोत आम्ही. 2 वाजता जमेल प्रॅक्टिसला? हो जमेल. ठीक आहे. जय जिने. जय जय जय. जिने. काढलं एकदाच कसं तरी नाटक पुढे सरकलं. खरं तर कंटाळून गेले होते हो मी. हो मिळतंय की नाही प्रश्नच पडला होता. यावेळेस तर झालं सगळं खरं. पण पुढच्या वर्षी आम्ही एक नाटक बसवणार आहोत. तेव्हा कोणाकोणाला ऑडिशन द्यायची आहे ना त्यांनी नक्की या. आमच्या ऑफिसला नक्की भेट